धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत वाघूड तालुका शिंदखेडा येथील राहुल देविदास भदाणे या अल्पवयीन मुलाच्या बेपत्ता प्रकरणाबाबत त्यांचे वडील देविदास आत्माराम भदाणे व कुटुंबियांनी तीव्र भावना व्यक्त करत पोलीस तपासातील कथित त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की 11 जून 2024 रोजी राहुल वाघूड हा शिकवणीसाठी निघाला, मात्र तो घरी परतलाच नाही। या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 363 अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर 2 वर्षांनंतरही कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही, असे कुटुंबियांनी सांगितले। भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल एका अनोळखी व्यक्तीसोबत दिसत असल्याचा दावा करत त्या व्यक्तीची ओळख पटविण्यात आणि त्याचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आल्याचा आरोप करण्यात आला। तसेच राहुलच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या तपासातही अपेक्षित गती नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार तपास करण्याचे आदेश असूनही अपेक्षित प्रगती झालेली नाही। तपासातील कथित कुचराईमुळे राहुलचा शोध अद्याप लागू शकलेला नसल्याचे त्याचे वडील व भाऊ यांनी सांगितले। 2 वर्षापासून आमचे संपूर्ण कुटुंब राहुलच्या प्रतीक्षेत आहे। प्रत्येक दिवस आशा आणि वेदना घेऊन उगवतो। आमच्या मुलाचा शोध लावण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, अशी भावनिक विनंती कुटुंबियांनी केली आहे। या प्रकरणी पोलीस प्रशासनाचे तपासाला गती देऊन राहुलचा लवकरात लवकर शोध लावावा आणि प्रकरणाचा पारदर्शक खुलासा करावा, अशी मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली। माझा लहान भाऊ आणि देविदास भदाणे माझ्या वडिलांचा लहान मुलगा हा 16.5 वर्षाचा असताना आमचं वाघोगाव येथून शिकवणी वर्गासाठी बेगाव या ठिकाणी गेला असताना तेव्हापासून तो बेपत्ता झाला आहे। 11 जून 2024 पासून या दिवशी संध्याकाळी आम्ही नरडाणा पोलीस स्टेशन येथे मानवी 163 अन्वये अननोन व्यक्ती संदर्भात गुन्ह्याची एफआयआर दाखल केली। एफआयआर नंबर 153/2024 अन्वये नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। या संदर्भात आणि 13 जून 2024 रोजी स्वतः मी माननीय तत्कालीन एसपी दिवडे साहेबांना भेटलो। एससीबीचे पीआय श्रीराम सर यांना भेटलो। नरडाणा पोलिसांना आम्ही सर्व माहिती दिली। आम्हाला राहुलकडे संदिग्ध असे मजकूर त्याच्या वहीमध्ये आम्हाला सापडला। मजकूर आम्ही पोलिसांकडे जमा केलेला आहे आणि त्यानंतर मुंबई हायकोर्ट यांच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये माननीय न्यायालयामध्ये क्रिमिनल रिप्युटेशन दाखल केली। त्या अन्वये माननीय न्यायालयाने संबंधित याचिका संदर्भात एटीएस मुंबई आणि एसपी धुळे यांना सदर प्रकरणात कंटिन्यू तपास करण्याचे आदेश केलेले आहेत।